बेसिकली आपला नवरा कमवायला जातो, आपलं जे इन्कम असतं जो तुम्ही कमवत असाल तो सेकंड प्रेफरन्स असतो. नाही कमावलं तर तुम्ही म्हणू शकता मला नाही जमणार आहे, मी नाही कमावणार. बाई म्हणू शकते, पुरुष म्हणू शकतो का? तो सकाळी जातोय संध्याकाळी येतोय. घर हा आपला प्रांत आहे, घराच्या बाहेर तो जे काही करतोय तो त्याचा प्रांत आहे. आपल्याला चिडचिड का होते कधी लक्षात घ्या की आपल्याला त्या त्या गोष्टी तिथे आपण ठेवलेल्या असतात. अचानक कुणीतरी येतं, मुलं येतात, सगळं विस्कटून जातात. मग बाईची चिडचिड होते की नाही? का चिडचिड? इतर वेळी तुम्ही एकटे असताना चिडचिड करता का? नाही करत ना. ते जेव्हा घरी येतात ना तेव्हा ते ट्रॅफिक मधून आलेले असतात, त्यांचं व्यवधान सगळं सांभाळून घरी आलेले असतात. त्यांची इच्छा अशी असते की घरी आता आम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे, हक्काच्या ठिकाणी आलो आणि आपली बुनबुन सुरू होते. इट्स अ फॅक्ट. लाईव्ह केसेस सॉल्व्ह करते मी. प्रत्येक वेळी आपण ऐकतो की 40 नंतर बाईनं जगायचं. अरे जगण्याची व्याख्या काय आहे तुमची? रोज उठून पिक्चरला गेलात म्हणजे जगलात का? आता माझी एक मैत्रीण आहे, 1 मिनिट पण घरात राहू शकत नाही, कारण तिला असं वाटतं की मी पेन्शनर आहे. एखाद्या ठिकाणी ती जॉबला होती, सोकॉल्ड पेन्शनर आहे. शमिका आता मला जगायचंय. अरे मग जगायचं, तू घराला सगळं लाथ मारून नाही येऊ शकत. तुम्ही तुमची मला काय म्हणायचंय, एन्जॉय करा पण कर्तव्य नका ना विसरू. बरोबर. कशासाठी? इथपर्यंत तुम्ही सगळं केलंय ना, याच्या पुढे वाऱ्यावर का सोडताय? कारण त्यांना तुमची सवय जास्त झाली, तुम्हाला फरक नाही पडत आहे. पण नवऱ्याला मुलाला जसं आपलं वय वाढेल ना तेवढी अटॅचमेंट त्यांना मे बी प्रत्येकाचं एक्सप्रेस करण्याची टेक्निक वेगळी असते. प्रत्येक नवरा नाही म्हणत काय ग आय लव्ह यू रोज उठून नाही म्हणत, कधीच नाही. मोठे 50 वर्ष झालं म्हणलं. पण मग मला सांग की 50 वर्ष नाही म्हटलं, आता म्हटल्यानंतर तुला असं काय फरक पडणार आहे? त्यापेक्षा तुला आज सकाळी येताना म्हटलं ना नवरा की तिथे थंडी असेल जॅकेट घेऊन जा, यात सगळं नाही आलं का? तुम्हाला त्याचं प्रेम ओळखता आलं पाहिजे. बायकांच्या कंप्लेंट्स 40 नंतर नवऱ्याविषयी वाढत जातात आणि जिथे उलट तुम्हाला जास्त जवळ यायला हवं मेंटल लेवल, प्रत्येक वेळी शारीरिक म्हणजेच आपलं प्रेम असतं असं नाही. शारीरिक ही आपली गरज आहे. खरं काय आहे त्याच्याविषयी काहीतरी वाटणं. माझ्या नवऱ्याचा जर बीपी सुरू झाला तर मला असं ते टेन्शन आलं पाहिजे, त्याने आज गोळी खाल्ली का, विसरला का, मी फोन केला पाहिजे. काळजी घेणं म्हणजे प्रेम आहे ना. त्यामुळे उधळणं वेगळं रे. आपण जेव्हा जातो ना मग 4 ठिकाणी तुम्हाला मैत्रिणी तशा भेटल्या ना तर असं एकत्र आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये प्रत्येक मैत्रिणीच्या घरी संसार व्यवस्थित चाललाय का याचं सुद्धा डिस्कशन होणं गरजेचं आहे ना. कोणी डिस्टर्ब असेल किंवा काहीतरी होत असेल म्हणजे प्रत्येक वेळी ट्रिपला जाणं म्हणजे एन्जॉय करणं, धिंगाणा घालणं, अरे ते तर पाहिजे ना. आपण व्यक्त झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपलं ऐकणारं घरी कोणीच नाही ना. आणि सगळ्या गोष्टी आपण नवऱ्याला सांगायच्या पण नसतात आणि सांगूही शकत नाही. काही गोष्टी अशा असतात की फक्त मैत्रिणींमध्येच डिस्कस करायच्या. पण आपला संसार ही पूर्ण प्रायव्हेट गोष्ट आहे आणि ती फार सुंदररीत्या आपल्याला जपताच आली पाहिजे. का तर आता मैत्रिणी सुद्धा आपण आहे ना, जोपर्यंत आपले हातपाय हलतात ना तोपर्यंत आपण फिरायला येणार आहे एकमेकींसोबत. नंतर कोण आहे तुमच्या सोबत? फक्त नवरा, एवढं लक्षात ठेवा. आणि ते जर तुमचं घर निगेटिव्हली भरलेलं असेल, उठून साठीला नाही तुम्ही चला आपण एकमेकांवर प्रेम करू असं नाही म्हणू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने टाइम मॅनेजमेंट करा. यायचं ना तुम्हाला बाहेर. आता माझं असं असतं की मी जवळजवळ 90% मी बाहेर असते. पण आतापर्यंतचा माझ्या घरात 87 इयर्स सासरे पण असतात, पण कुणी मला आतापर्यंत कंप्लेंट केली नाही की आज आम्हाला हे मिळालेलं नाही. सकाळी मेकअपला जायची, पहाटे 5 वाजता उठून जायचे, म्हणजे मी 3:30ला घरातून उठून सगळा स्वयंपाक केलेला असायचा अगदी. आणि जेव्हा बाहेर जायचंय तेव्हा आपल्याला ती जास्त काळजी पाहिजे की घरच्यांचं काय. एकदा दोनदा म्हणू शकतो हॉटेलचं खा, नंतर काय. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल आपल्याविषयी कोणी कंप्लेंट करू नये तर टाइम मॅनेजमेंट. बरं आता हे झालं स्वयंपाकाचं वगैरे. मी आतापर्यंत माझा बिझनेस केला, व्हॉट एव्हर काय फायनान्शियल स्टेबिलिटी होती ती करायची ती केली. प्रत्येक माणसाचं डोक्यात असतं हे आपण 20 वर्षांनी आपलं फ्युचर प्लॅनिंग पाहिजे ना. पैशांचं करतो ना तडजोड आपण, 10 वर्षांनी मला हे मिळणार आहे, 20 वर्षांनी एवढे पैसे मिळतील. व्हॉट अबाउट टाइम मॅनेजमेंट. आता तुम्ही इथे आलात, फिरलो, पुढे घरी गेल्यावर उद्याचं काय, उद्या काय करणार? मोकळे असेल तर एम्प्टी माइंडमुळे काय होतंय, जास्त निगेटिव्ह विचार. बायकांनी सगळ्यात जास्त एंगेज राहिलं पाहिजे मेंटली. काहीही करा, पैशाचा मोबदला नाही मिळाला तरी चालेल, सकाट्या पेटायच्या नाही. आता मला किती आनंद वाटला. आपण आलोय, कोण म्हणते गे माझी सासू अशी होती, माझ्या नवऱ्याचं झालं हे डोक्यात. काहीही नाही, इतका सुंदर ग्रुप आहे, खूप छान.
ऑब्झर्वेशन असतं ना नॉर्मली, इथे धिंगाणा घालतात कारण ते एक्सप्रेस करायलाच पाहिजे ना मैत्रिणींनी. आपण फक्त एकमेकींसमोरच वेड्यावरती वागू शकतो. घरात असं कराल काय? तिथे मी पण विचारते, माझ्या मुली मला फॉलो करतायत बाबा, मी कसं जरा सभ्य राहायला पाहिजे, त्यातल्या त्यात नाचताना सुद्धा जरा व्यवस्थित काळजी घेईन मी. इथे नाही करत ना आपण. मग असंच प्रत्येकीकडून जेव्हा आता ही छान नाचते, आपली बिंदस नाचते, मंजू नाचते, विजया नाचते, बऱ्याच जणी नाचल्या, त्यांच्याकडून पाहून आपल्याला पण इच्छा झाली ना नाचायची. म्हणजे तो गुण काय करतो आपण, एक्सेप्ट करतो ना. मग तसं अजून काय त्यांचं काय चांगलं आहे का, आपल्याकडून काय चांगलं मिळतंय का, या सुद्धा गोष्टी शिकल्याच पाहिजेत. आणि तुमची मुलं असतील ना तर मुलं आपलाच आदर्श घेतात, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कसं वागायचंय, काय वागायचं, आणि प्रत्येक वेळी चिडचिड करून उपयोग नाहीये. म्हणजे पूर्वीचे जे लोक आपल्याला काहीतरी, वडाची पूजा का करायची बाबा, तर नवऱ्याचं आयुष्य वाढतं, काही त्याचा संबंध नाहीये दूरचा. पण त्याचं मेन कारण काय होतं, मुळापासून ते टोकापर्यंत ते झाड आपल्याला किती गरजेचं आहे, त्याला वर्षातनं एकदा तरी आठवण करायला हवी ना त्याची. तर अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट नवऱ्याला सांगायची असेल, नाही बाबा पटत, वेगळ्या पद्धतीने सांगून बघा. आता तेवढी मॅच्युरिटी आपली वाढली ना,